राज्यातील खेळाडू जगभरात चमक दाखवत आहेत, मात्र खेळाडूंची सरकार दरबारी उपेक्षा पाहायला मिळते। एशियन स्पर्धेमध्ये पदक विजेती आणि ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल विजेत्या स्वप्नील कुळसेची प्रशिक्षक राही सरनोबतचा पगार हा 2017 सालापासून बंद आहे, तर महसूल विभाग प्रोबेशनरी कालावधी पूर्ण करू न शकलेल्या राही सरनोबतचा पगार हा 2017 सालापासून बंद करण्यात आला। आपण अतिशय धक्कादायक बातमी पाहतोय। स्पर्धांना हजर राहण्यासाठी वेळ द्यावा लागत असल्याने प्रोबेशन कालावधी पूर्ण होऊ शकला नसल्याचं राहीचं म्हणणं आहे। तर राज्यातील क्रीडा धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करणं गरजेचं असल्याचंही तिने यावेळी म्हटलंय। तर तिच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। 2014 मध्ये तू शासकीय सेवेत दाखल झालीस आणि 2017 पर्यंत तुला शासकीय सेवेत दाखल होण्याचा मोबदला म्हणून पगार मिळत होता, मात्र 2017 पासून पुढे काय झालं? मला असं वाटतं की जे आपलं सरकारी धोरण होतं त्यावेळेला त्यानुसार 3 वर्ष ते पण अशी की पहिली 2 वर्ष तुमची प्रशिक्षणाची असतात आणि त्यानंतरचं 1 वर्ष तुम्हाला वाढीव मिळतं प्रशिक्षण पूर्ण करायला। आणि अर्थातच मी ते करू शकले नाही कारण मी नेमबाजी करत होते, मी मॅचेस खेळत होते आणि म्हणून मला ते करता नाही आलं। त्यामुळे त्यांच्या नियमानुसार माझा पगार बंद झालेला आहे आणि अर्थातच गेली अनेक वर्ष ह्याबाबत अनेक चर्चा झाल्या, अनेकदा हा प्रश्न आपल्या संसदेतही विधानसभेतही मांडला गेला। पण अर्थात म्हणजे त्याच्यावर मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं की मी माझ्या बाजूनं ट्रेनिंग पूर्ण न झाल्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी माझा पगार थांबवलेला आहे। एक प्रमाणपत्र द्यावं की बाबा मी ऑलिम्पियन आहे आणि या तत्वावरती मला ही नोकरी देण्यात आलेली आहे, हे पद मला देण्यात आलेलं आहे आणि ते कधी जॉईन करायचं हा निर्णय खेळाडूचा असावा। त्यांच्यावरती तो नियम लागू करण्यात येऊ नये की कारण मला जेव्हा ऑर्डर मिळाली होती तेव्हा मला वाटतं की 30 दिवसांच्या आत मला ते जॉईन करायचं होतं आणि त्यानंतर 60 दिवस मी स्पर्धांनिमित्त बाहेर होते। तेव्हा एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ 2014 चालू होते, तर तेव्हा मला पत्र लिहून कळवावं लागलं होतं की मी करू शकत नाही। तर मला हे म्हणायचं की जेणेकरून सरकारवरचा सुद्धा ताण कमी होईल की खेळाडूंनी जॉईनच नाही केलं त्यांच्या मर्जीने, तर ते खेळाडूंवरतीच राहणार आहे की तुम्ही जॉईन नाही केलं म्हणून तुम्हाला पगार नाही मिळालाय। आता सद्यस्थितीत म्हणजे आजच्या तारखेला तू शासकीय सेवेत आहे म्हणायचं की नाही म्हणायचं, आणि असल्यास तुला कधीपासूनचा पगार मिळत नाहीये, म्हणजे किती? म्हणजे खरं तर मला असं वाटतं की नियमाने कदाचित ते मला निलंबितही करू शकते, कदाचित, मला माहिती नाहीत की नियम काय आहेत। पण मला असं वाटतं की माझ्या खेळामुळे मला नोकरी आहे, त्यामुळे माझा खेळच माझं प्राधान्य असलं पाहिजे, किमान जोपर्यंत तो मला जमतोय, किमान जोपर्यंत मी भारतीय संघात आहे असं मला वाटतं। आणि राहिली गोष्ट पगाराची, तर मला असं वाटतं की 2017 जून जुलैपासून माझा पगार बंद आहे। राही सारखे असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांच्या काही व्यथा आहेत, त्या देखील आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। अपेक्षा करूयात सरकारपर्यंत तिच्या मागण्या नव्हे तर भावना पोहोचतील। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे, अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।